लॉट क्रमांक 3. आजच्या या अदांत उदात्त विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणाचे पैलू पडत असलेले माणिक मोतीबेचर माणूस फक्त घडतच नसतो, तर तो त्या खाणीतील अमूल्य सारथ्य जडतांचा मालक म्हणून कीर्ती पावलेल्या जगाच्या बाजारात आपल्या उच्च विचारांची पत ही नेहमीच वाढवत असतो आणि अशाच उच्च विचारांची पत ही माणुसकीच्या बाजारात येऊन आपल्या उमद्या व्यक्तिमत्वाने ते फुलवली. ते आजचे सन्माननीय मान्यवर, सन्माननीय परीक्षक, प्रेक्षक आणि माझे सर्वच विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज मी आपल्यासमोर मोबाईल खेळ घातक व्यसन या विषयावर माझे विचार मांडणार आहे, जे तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गरज ही शोधाची जननी आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत या मोबाईलने पूर्ण जगात पादाक्रांत केले. आज श्रीमंतापासून ते तळागाळातील लोकांपर्यंत ब्रह्मध्वनीचा प्रसार झालेला दिसतो. किती सुंदर माध्यम आहे. आज मोबाईलमध्ये युट्यूबमुळे आपण छान छान बातम्या ऐकू शकतो. मोबाईलमध्ये रेडिओमुळे आपण सुंदर सुंदर गाणी ऐकू शकतो. मोबाईलमुळे आपण घर बसल्या बँकेचे व्यवहारही करू शकतो. याशिवाय स्नॅपचॅट नावाच्या ॲपमध्ये आपण दिसतो त्यापेक्षा 100 पटीने सुंदर असे फोटो काढू शकतो. परंतु असं म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आणि कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात आणि त्याचप्रमाणे मोबाईलचे जेवढे चांगले उपयोग आहेत तेवढेच वाईट दुष्परिणाम आहेत. काल परवाच ज्याने मोबाईल शोधला त्याचं असं ट्वीट होतं की पश्चाताप झाला मला हे साधन तुमच्या समोर आणून. आज तुम्ही 2-2 आणि 2.5 वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल दिले, पण ते बाप एवढं कौतुकाने चौकात सांगतंय की जी मला नाही कळत ती त्याला कळतंय. बरोबर व्हॉट्सअप काढते. अहो, पूर्वीच्या काळी जेव्हा पाहुणा घरी यायचा तेव्हा आई चहा करायची, चहा घेऊन जायची. तेव्हा पाहुणा विचारायचा की छोटा कितवीला आहे, दीदी कितवीला आहे, भाऊ कितवीला आहे. परंतु आज जर पाहुणा घरी आला, आईने चहा केला आणि आई चहा द्यायला गेली तर ते पाहुणा काय विचारते? छोट्या पिनचा चार्जर आहे का? चपट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ आहे हो. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण हे त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. अहो, तर आपल्या अस्वस्थतेचं कारण हे आपल्या मोबाईलची बॅटरी लो असलेली असेल तर आपण किती फंटूस आयुष्य जगतोय हे आपल्याला समजायला हवं. आता हुरहुरही संपली. पूर्वी नातेवाईकांची येण्याने अंगण फुलायचे, परंतु आता मात्र लगेच मिळालेल्या रिप्लायमुळे हुरहुरही संपली, पण मनं मात्र बॅकवर्ड झाली. आज आपण बघतो दोघं नवरा बायको एसी गाडीतनं करतात, दोघंही व्हॉट्सअपवर. वेळ मिळाला तर हा त्या खिडकीनं बघतो आणि ती त्या खिडकीनं बघते. ते ड्रायव्हर मध्ये असत बघते, त्याला प्रश्न पडतो हे दोघं नवरा बायको आहेत का? संवाद संपून गेला. माणसं एकमेकांशी बोलण्याची झाली. आज संवादाची साधने अपार आहे, परंतु माणसं एकमेकांशी बोलायला तयार नाही. आताच मी जेव्हा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला सिलेक्ट झालो तेव्हाचाच हा प्रसंग. मखमाराबादची NMT बस पकडली. गंगापूर रोडला उतरायचं होतं. मखमाराबाद पासून गंगापूर रोड साधारण 20 ते 25 मिनिटांचं अंतर. माझ्या शेजारी 9वी-10वीची दीदी बसलेली, जी 25 ते 30 मिनिटं कंटिन्यू मोबाईलवर होती. उतरल्यावर मी तिला विचारलं, अगं श्वास घ्यायला NMT मध्ये जागा नाही, तू मोबाईलवर, एवढं काय महत्वाचं होतं? तेव्हा ती म्हणाली, काय नाही रे, आता घरी जायचं ना, मग दिवसभरात आलेले मेसेज डिलीट करायला नको. मुलांना कळायला लागलं की घरी जाताना दिवसभरात आलेले मेसेज डिलीट करायचे असतात. मी म्हणतो जर ते डिलीटच करायचे असतात तर ते स्वीकारायचे का? कारण काय स्वीकारायचे आणि काय स्वीकारू नये ही सांगणारी माध्यमातच घरामध्ये उरलेली आहे. कॉलेजला गेले दादाच्या मोबाईलला अचानक पासवर्ड आला. एरवी तर त्याचा मोबाईल असाच पडलेला असायचा, परंतु आता मात्र 24 तास हातात असतो. दीदीला बाथरूमला जातानाही मोबाईल हवा, दादाला उशालाही मोबाईल हवा, दादाला झोपतानाही मोबाईल हवा. याशिवाय उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना कोणत्याही कृतीत असू आपल्याला मोबाईल हवाय. खरंच एवढं महत्त्वाचं झालाय का हा मोबाईल? मला एक सांगा, इथल्या सर्व महिलांना माझा प्रश्न आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा लहान बाळ रडायला लागायचं तेव्हा आपण काय करायचो? मुलाला जवळ घ्यायचो आणि मूल रडणं थांबत होतं, कारण त्याला माहिती ही आपली आई आहे, आपल्या आईचा स्पर्श आहे. परंतु आज जर पोरगा रडायला लागला तर आई काय करते? खरं खरं सांगायचं काय करते? पर्स मधला फोन काढायचा आणि पोराच्या हातात द्यायचा. बरं, ते पोरग एवढं पुढचं आहे की ते फोन हातात आल्याबरोबर रडणं थांबतं. म्हणजे आईच्या स्पर्शाची जागा ही जर मोबाईलने घेतली असेल तर हा कुणाचा विजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे की मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली असं मला वाटतं. आणि मग शेवटी मी म्हणतो की या मोबाईलच्या सर्व व्यसनामुळेच होत आहे. आज आपण 20, 25, 30 हजार रुपये खर्च करून ट्रिपला जातो. बरं, ट्रिपला गेलं तर त्याच्यामध्ये वावगं असं काहीच नाही, पण ते ट्रिपचा आनंद घ्यायचं सोडून ते काय करते? फोटो काढते, स्टेटसला टाकते, फोटो काढते, स्टेटसला टाकते, फोटो काढते, स्टेटसला टाकते. पण ते स्टेटसला ठेवलं तर त्याच्यामध्येही वावगं असं काहीच नाही हो. पण ते ज्याच्यासाठी ठेवलंय ना त्याने जर नाही ना बघितलं तर अख्ख्या ट्रिपचा खर्च वाया गेला अशी भावना होते. मग अडचण कुठे? आनंद हा निव्वळ साधनांवर नाही हो, तो तर आपली जीवन पद्धती जगण्यावर अवलंबून असतो. आज रात्री अपरात्री मुलं PUBG सारखे घातक आणि जीवाला भयानक असणारे असे गेम खेळत आहे ज्याने त्यांचा जीवही जाऊ शकतो याची सुद्धा त्यांना कल्पना नसते. या मोबाईलमुळे त्यांना डिप्रेशन, अँझायटी होते, ज्यामुळे ते दारू, गांजा, चरस सारख्या नशेली पदार्थांच्या आहारी जातात. पूर्वीच्या काळी एकदा अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा पिक्चर आलेला, ज्याच्यामध्ये तो म्हणायचा, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे
जेव्हा शेतात रानडुकरं पकडायचं तेव्हाचा हा प्रसंग म्हणजे तो प्रसंग मला आठवतो यावेळेस. एवढी आजची आपली तरुणाई मोबाईलच्या नादात बिघडलेली आहे. मध्यंतरी एक उपक्रम राबवलेला मोबाईल कडून मैदानाकडे, चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. परंतु आज जर पोराला आपण मैदानात खेळायला सोडलं तरी ते शेजारच्या वाकड्यावर बसून गेम खेळते. बरं गेम पण ते साधी नाही खेळणार, ती पबजी खेळणार, नाही तर फ्री फायर खेळणार. तास चॅटिंग. बरं काय शिकतो आपण त्यातनं? कोणत्या सायंटिस्टची भाषणे ऐकली, कुणाचे चांगले विचार ऐकले, तास चॅटिंग करायची,